लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाविरोधात गंभीर आरोप करत व्होट चोरीचा प्रकार उघडकीला आणला। खासदार राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हताच धोक्यात आल्याचं सांगितलं। या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीनं देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलंय। त्याचाच भाग म्हणून आज इचलकरंजी काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्याजवळ मशाल आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी मशाली प्रज्वलित करत वोट चोर गद्दी छोड, निवडणूक आयोग जागा हो अशा घोषणाबाजीसह निदर्शनं केली। काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावस्कर यांनी बिहारमधील पदयात्रेला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्याचं सांगितलं। देशातील प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या हक्काची पायमल्ली होत असताना काँग्रेस कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत असा इशारा बावस्कर यांनी दिला। बिहारमध्ये राहुल गांधींची आता पदयात्रा या ठिकाणी सुरू आहे वोट चोरीच्या संदर्भामध्ये। कारण उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 65 लाख मतदान हे कमी केलं गेलं आणि याच्यामधला जनतेमध्ये प्रचंड क्षोभ असून त्याचा प्रतिसाद अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहुल गांधींना मिळतोय। राहुल गांधींच्या बिहार यात्रेला आमच्या शुभेच्छा आहेत। आमचा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि ही वोट चोरी जर थांबली नाही तर या देशातली लोकशाही संपणार आहे, या देशातली राज्यघटना पायदळी तुडवली जाणार आहे। याला आमचा विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही मशाल मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं करतोय। उद्याच्या काळात निवडणूक आयोगाने स्वायत्तता अशी गुंडाळून ठेवली तर रस्त्यावरचं तीव्र आंदोलन आम्हाला छेडावं लागेल, याची नोंद या सरकारने घ्यावी। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया अत्यावश्यक आहे। मात्र सध्याच्या सरकारनं सत्तेच्या मोहापोटी निवडणूक आयोगाला कठपुतली बनवल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला। या आंदोलनात बाबासाहेब कोतवाल, प्रमोद खुडे, किशोर जोशी, शेखर पाटील, रवी पाटील, अजित मिणेकर, सचिन साठे, सोहेल बाणदार, बिस्मिल्ला गैबान, वेदिका कळंत्रे यांच्यासह शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।